हे शहर फक्त श्रीमंताचं आहे, नाईक म्हणाले. ते दोघे त्या ओट्यावर बसून बोलत होते. श्रीमंताचं आणि दुर्जनांचं, सज्जनांना इथं पायाखाली चिरडलं जातं. राजकारण आणि कट कारस्थानांनी इथलं वातावरण फार दूषित झालंय नाईक. बघितलं ना सकाळी मोहनदास पारेखला त्या आमीन खानाने कसं संपवलं नाही तर त्याला अतिशय वेदनादायी मृत्यू दिला. काहीसा रागानेच भिकाजी म्हणाला, नाव काय सांगितलंस त्या व्यापाऱ्याचं? मोहनदास पारेख. ह्याचं नाव तर आपल्या यादीत सुद्धा आहे. होय का? पण इतर श्रीमंतापेक्षा तो वेगळा होता. तो आपल्या दारात आलेल्या भिक्षुकाला कधीही रिकाम्या हाती परतू देत नसे. शिवाय त्यानं सुरतेत महादेवाची 2 मंदिरं सुद्धा बांधलेली आहेत. भिकाजीच्या या खुलाशावर नायकांनी चमकून पाहिले. काय, तो इतका चांगला माणूस होता? होय. मग आप्पाजींनी अशा दानधर्मी माणसाचं नाव यादीत का लिहिलं? तो सुरतेतल्या 12 श्रीमंतापैकी एक असल्यानं आप्पाजींनी त्याचं नाव यादीत लिहिलं असावं, भिकाजी म्हणाला. त्यावर नायकांनी नकारार्थी मान हलवत म्हटले, नाही, त्याच्या घराला आपल्या सैनिकांनी लुटलेलं राजांना आवडणार नाही. त्यामुळं लक्षात ठेव, लुटीच्या वेळी त्याच्या घराला इजा पोहोचायला नको. जी. भिकाजीने मान हलवली. मग नाईक कुजबुजत्या आवाजात म्हणाले, बरं, हाजी कासिम, हाजी बेग आणि वीरजी व्होरा यांच्या व्यतिरिक्त ज्यांची नावं आपल्या यादीमध्ये आहेत त्या व्यापाऱ्यांच्या आणि युरोपीय व्यापाऱ्यांच्या संपत्तीचा हिशेब मांडायचा आहे आपल्याला. त्यानंतर त्यांच्या गुप्त तिजोऱ्या सुद्धा शोधून काढायच्या आहेत. ते लवकरात लवकर होईल. किती व्यापारी आहेत ते? भिकाजीने विचारले. मोहनदास पारेख सोडून 9. तुम्ही फक्त त्यांची नावं सांगा, मी तुम्हाला एकेकाची कुंडली देतो. असं नाईक सुद्धा त्याचा आत्मविश्वास पाहून थक्क झालेले होते. होय, कुणाच्या घरात किती खोल्या आहेत, कोणत्या खोलीत किती माणसं झोपतात, तिजोरी कुठं आहे, सगळं माहिती आहे मला. हा, वीरजी व्होरा बेग आणि कासिमला नाही लुटलं मी कधी, त्यामुळं त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. ठीक आहे, मग ज्यांच्याबद्दल माहिती आहे त्यांच्याबद्दल सांग. पहिला व्यापारी आहे गिरधारीलाल बनिया. नायकाने एका व्यापाऱ्याबद्दल भिकाजीला विचारले. भिकाजी काय क्षण विचार करत राहिला. मग डोळे मिटून तो काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागला. क्षणार्धामध्ये त्याने डोळे उघडले आणि म्हणाला, ह्याची धान्याची मोठी गोदाम आहेत. तसंच रुपये आणि मोत्यांच्या आभूषणांचा व्यवसाय आहे. मुख्य रस्त्यावरच त्याचं मोठं दुकान आहे आणि दुकानाच्या वरच्या मजल्यावर त्याचं एक घर आहे. ह्याच्या घरात जाण्यासाठी दरवाजा तोडून जायची गरज भासत नाही. त्याच्या बाजूला एक इमारत आहे. त्या इमारतीचं दार तोडून छतावर गेल्यावर तिथून ह्याच्या घराच्या सज्जात उतरता येतं. सज्जातून खिडकीचा गज काढल्यावर आत जाता येतं. त्याच्या घरात महादेवाची एक मूर्ती आहे. त्या मूर्तीखाली एक संदूक आहे. त्या संदुकीत रेशमी कपडे आहेत, बहुतेक साड्या आहेत. पण त्या संदूकच्या खाली पोकळ भाग आहे. त्यात त्याचा सगळा मौल्यवान ऐवज आहे. तो आवेगाने सांगत सुटलेला होता. मग क्षणभर थांबला. नाईक त्याच्याकडे रोखून पाहत होते. तेव्हा गोंधळून त्याने विचारले, काय झालं? नाईक डोळे बारीक करून पाहत त्याला म्हणाले, आपण आत्ताच तिथं दरोडा घालायला जाणार आहोत का? नाही. मग स्मित करत नाईक म्हणाले, मग इतकं सगळं सांगायची काय आवश्यकता? आणि आपलं सैन्य दुसऱ्या इमारतीच्या सज्जातून चढून का जाईल? सैनिक थेट दार तोडून जातील. मग मिश्किलपणे ते म्हणाले, ते काही तुझ्यासारखे अट्टल दरोडेखोर नाहीत, बरोबर? नायकांच्या वाक्यावर भिकाजी देखील हसला. मग नाईक म्हणाले, बरं, त्याची संपत्ती किती असेल? हा, असेल 90 लाखाची. त्याच्या घरून आपल्याला 30 ते 40 पिंप भरून मोती, सोनं आणि रुपं मिळेल. उत्तम, नाईक म्हणाले. ते सगळे सैनिक मदिरेच्या नशेत पार झिंगलेले होते. काही सतत बरळत होते तर काही जमिनीवर आडवे झाले होते. काही आपल्या हातातील भाल्यांच्या सहाय्याने तोल सावरण्याचा प्रयत्न करत होते. मौलाना साहेब त्या सगळ्यांची अवस्था बघून गालातल्या गालात स्मित करत होते. त्या उत्सवात ते एकटे असे होते जे पूर्णपणे शुद्धीवर होते. आता ते सहज बंदराच्या बाहेर जाऊ शकत होते. त्यांना आता कासिमच्या परवानगीची आवश्यकता भासणार नव्हती किंवा त्यांना आता कुणी अडवू शकणार नव्हते. पण आता मौलाना साहेबांनाच बंदराच्या बाहेर पडायचे नव्हते. हाजी कासिम काही पर्शियन तरुणीसोबत आपल्या कार्यालयामध्ये काम क्रीडेत व्यस्त होता. कासिमचा तो अरेबियन व्यापारी
भागीदार आणि कासिमचा अंगरक्षक एकमेकांशी बोलण्यात हरवलेले होते. ते दोघे सुद्धा प्रचंड मदिरा प्यायल्याने सारखे तेच बरळत होते. सगळे वातावरण बदलून गेलेले होते. विविध वाद्ये वाजणारे वादक, गायक दारूच्या नशेमध्ये डुलत होते. काही वादकांना मदिरेमुळे अधिक ऊर्जा मिळालेली होती. ते अधिक वेगाने वाद्ये वाजवत होते, पण त्या वाद्यांचा ताल मात्र पूर्णपणे बिघडलेला होता. मौलाना साहेबांनी एक वार सर्व दूर नजर भिरकावली आणि स्मित करत त्या ताल बिघडलेल्या संगीतावर आपला खांदा नाचवत ते आसनावरून उठले. हळूच थिरकते गोदामाच्या दिशेने जाऊ लागले. तितक्यात मदिरेच्या नशेत अखंड बुडालेली पर्शियन तरुणी त्यांच्या समोरून दारूच्या पिंपाकडे जाताना त्यांना धडकली. मौलानाने तिला अलगद पकडले. ती मौलानाकडे पाहत राहिले, स्मित करत त्यांच्या अंगावर रेलली. तेव्हा मौलानाच्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढलेले होते. तिने आपले डोके मौलानाच्या छातीवर ठेवले. मौलानांनी तिला आपल्या दोन्ही हातांच्या कोपरांच्या सहाय्याने सहारा दिलेला होता. आपल्या पंजांनी त्यांनी तिच्या शरीरापासून लांब ठेवले होते. तिने हळूच डोळे बारीक करून मौलाना साहेबांना बघितले. तुम्ही ह्या इथं बसा आसनावर, मौलाना साहेब अवघडून म्हणाले. मौलाना साहेब लुप्त उठाइये, मागून आवाज आला. मौलाना साहेबांनी वळून पाहिले. मदिरेचा पेला तोंडापासून लांब करत कासिमचा अंगरक्षक त्यांना हाताने इशारा करत होता. मौलाना साहेबांनी स्मित केले आणि त्या तरुणीकडे पाहिले. तिने मौलाना साहेबांना डोळा मारला. मौलाना साहेबांनी मोठ्याने श्वास सोडत धाडस एकवटले आणि हळूच तिच्या पाठीवर आपले दोन्ही हातांचे पंजे टेकवले. तिने मौलाना साहेबांना अधिक घट्ट मिठी मारली. मग मौलाना साहेबांनी तिच्या खांद्यांना पकडून आपल्या मिठीतून बाहेर काढले. तिच्या डोळ्यामध्ये पाहत त्यांनी तिच्या गालावरून हात फिरवला. मग तिला आपल्या हातांचा सहारा देत गोदामाच्या दिशेने चालण्याचा इशारा केला. तिने ओठांचा चंबू करून मौलाना साहेबांच्या गालावर चुंबनाचा वर्षाव करून होकार दिला. ते दोघे गोदामाच्या दिशेने जाऊ लागले. गिरधारीलाल बनियाकडे 30 ते 40 पिंप सोनं, रूप आणि मोती, अय्यूब खान पठाणाकडे 25 पिंप सोनं आणि इतर मौल्यवान आभूषण, हाफिज गुलजारकडे 50 लाख होन 30,000 सुवर्ण मोहरा, सय्यद हकीमकडे 10 पिंप सुवर्ण मोहरा आणि माणिक, पाचू अशी रत्न, काफूर अली खान ह्याच्या वाड्यामध्ये 35 पेटाऱ्यामध्ये सोनं, रूप आणि पाचू, हिरेनशहा याच्याकडे 45 पिंपात ठेवलेला खजिना, मनसुख घनीलाल याच्याकडे रूप जास्त आहे आणि 10 लाख सोन्याच्या मोहरा, भीमाप्पा अण्णा ह्याच्याकडे हिरे आणि सुवर्ण आभूषण, सुरेन व्होरा हा वीरजीचा भाऊ आहे, याच्याकडे 50 लाख सुवर्ण मुद्रा आणि सुवर्ण मूर्त्या ठेवलेले 12 पेटारे, बरोबर? नायकाने भिकाजीला विचारले. भिकाजीने त्यांना एकेकाच्या संपत्तीबद्दल सांगून झालेले होते. ते नीट लक्षपूर्वक ऐकून मग त्याने पुन्हा एकदा त्या व्यापाऱ्यांच्या संपत्तीच्या हिशेबाची खात्री करून घेतलेली होती. होय, तुमच्या स्मरणशक्तीचे किस्से ऐकून होतो, परंतु आज अनुभव घेतला, भिकाजी स्मित करत म्हणाला. नायकांनी हे मोकळेपणाने स्मित केले आणि अचानक त्यांना काहीतरी आठवले. त्याने भिकाजीकडे पाहिल्याने विचारले, भिकाजी, तुला जो नकाशा मिळाला तो ब्रिटिश अधिकाऱ्याच्या घरून मिळालाय ना? जी. त्या नकाशावर खजिन्याच्या ठिकाणी त्या ब्रिटिश अधिकाऱ्यानंच रिंगण आखलं होतं का? जी. ह्याचा अर्थ त्या खजिन्याबद्दल त्याला ठाऊक आहे तर? होय, पण त्या जंगलामध्ये खजिना नेमका कुठं आहे हे मात्र त्याला ठाऊक नाही. तो त्या खजिन्याच्या शोधाची तयारी करतच होता. तितक्यात तो नकाशा मी लंपास केला. त्याच्या वाक्यावर नाईक हसले. पण मग तो त्या खजिन्याचा शोध घेणार नाही का? ती सगळी व्यवस्था केली मी नाईक. त्याच्या डोक्यावर इतका भयंकर मार बसलेला आहे की ती जखम भरून निघायला आणि तो पूर्णपणे स्वस्थ व्हायला महिना तरी उलटेल. तोपर्यंत माझी त्याच्यावर नजर आहेच. तो त्या खजिन्यापर्यंत पोहोचणार नाही ह्याची जबाबदारी माझी. शाबास. भरपूर सोनं, रूप आणि मौल्यवान रत्न लपवलेत आमीन खानाने त्या खजिन्यामध्ये. भरपूर पैसा आहे नाईक या सुरतेमध्ये. तुम्ही योग्य ठिकाण निवडले स्वराज्याची हानी भरून काढायला. त्या शायस्ते खानाला 3 वर्षे लागली स्वराज्य लुटायला, पण माझ्या मते आपण 3च दिवसामध्ये संपूर्ण सुरत लुटून नेऊ. हा, नायकाने त्याच्या बोलण्याचे समर्थन केले. बरं नाईक, शायस्ते खानावरून आठवलं. त्यांना
संग्रामदुर्गाला बरेच दिवस वेढा दिला होता ना? हा अचानक झालेल्या प्रश्नाने नायकाने चमकून पाहिले. मग होय म्हणाले. ऐकलं होतं मी. मला खात्रे फिरंगोजी नरसाळे अगदी चिवटपणे लढला असेल. नाईक त्याच्याकडे बघत राहिलेले होते. तो हळूहळू त्यांना जो प्रश्न नको होता त्या प्रश्नाकडे सरकत होता. होय, स्मित करत आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलत नाईक म्हणाले आणि विषय बदलत बोलू लागले. आज तू घेतले नाहीस ना? नायकांच्या प्रश्नावर तो किंचित हसला आणि म्हणाला, जी तुमच्या समोर घेऊन कसा येऊ? मग पुन्हा मागच्या विषयावर जात तो म्हणाला, माझा बा पण लढला असेल ना? माझा बा आणि त्यांचे साथीदार उत्तम तलवार चालवतात. गेली 6 वर्ष सह्याद्रीमध्ये आलोच नाही आणि तिकडची खबर मिळवायचा प्रयत्न देखील केला नाही. मग नायकाने त्याच्याकडे रोखून पाहत विचारले, काही नाही, माझ्या बाच्या तोंडून ऐकायचंय मला. तो कसा लढला ते युद्ध. माझ्या आईला खूप कौतुक वाटलं असेल त्यांचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी किल्ला लढवलाय त्यानं. नाईक शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होते. तो बोलतच होता. नाईक, तुम्हाला ठाऊक आहे का? म्हणजे फिरंगोजींनी तेव्हा किल्ला सोडला तेव्हा त्यांच्यासोबत माझा बा पण राजांच्या दरबारामध्ये हजर झाला असेल ना? आपण ह्या विषयावर मोहीम आटोपल्यावर बोलू. नाईक संयमाने म्हणाले. का? नायकाने भिकाजीकडे रोखून पाहिले आणि ते आधीपेक्षा अधिक कठोरपणे पुन्हा तेच बोलले. आपण मोहीम आटोपल्यावर बोलू. नायकांचा बदललेला स्वर बघून तो थक्क झाला. क्षणभर शांत बसला. मग म्लानपणे हसून म्हणाला, नाईक, जन्म मरणाच्या पार निघालो आहोत आपण आपल्या भावना आपल्या मुठीत जकडून ठेवणंच जाणतो. त्यामुळं त्या बातमीचा आपल्या मोहिमेवर काहीच परिणाम होणार नाही. तुमचा बदललेला स्वर आणि शब्दांचा रोख हे स्पष्ट करतोय की माझा बा स्वराज्याच्या कामी आलाय. नायकाने त्याच्याकडे वळून पाहिले. ते गंभीर नजरेने त्या अंधारात देखील जितका शक्य होईल तितका त्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होते. स्वराज्यासाठी आपल्या आप्तांच्या विरहाला सहजपणे पचवण्याची त्यांच्या इतकीच क्षमता त्यांच्यात देखील होते. तो अगदी नायकांची सावली होता. स्वराज्याच्या कामी येण्या इतकं सुख अवघ्या जगात नाही. नाईक, बरं झालं कळलं की बा निघून गेलाय. त्याच्या चितेला अग्नी देऊ शकलो नाही, पण मोगलांच्या ह्या सुरतेला अग्नी देण्याची जबाबदारी माझी. मोगलांच्या जळणाऱ्या पेठेच्या रूपात मी माझ्या बाची चिता बघेन. त्या तुर्की मोगलांचं सारं वैभव बेचिराग करून टाकीन. नायकाने अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला आपल्या बाजूला ओढले. थोरल्या भावाप्रमाणे त्यांनी त्याची पाठ थोपटली. त्याला सांत्वनाची आवश्यकता नव्हती, पण ते त्याच्यात दडलेल्या एका पितृभक्त पुत्राला धीर देत होते.